श्री स्वामी समर्थ. प्रत्येकालाच असं वाटतं, की आपण कुणाला तरी मदत केली पाहिजे. कोणी गरीब असेल तर त्याला खाण्यापिण्याची किंवा त्याला जी गरजेची वस्तू असेल ती आपण त्याला दिली पाहिजे. पण असाच आज एक केस आला, की एक गरीब मुलगी म्हणून त्यांनी तिला केलेली मदत त्यांना इतकी महागात पडली, की आज त्यांचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाल्यासारखंच झालं आहे. तर ती स्टोरी मी तुम्हाला शेअर करणार आहे. पनवेलच्या जवळ एक गाव आहे. तिथे त्यांचे मिस्टर जॉब करत होते, म्हणून ते त्या गावामध्ये शिफ्ट झाले. तिथे ते भाड्याने राहत होते एका बिल्डिंग मध्ये. आणि तिथे राहायला गेल्यावर त्यांच्याकडे त्या गावातलीच एक मुलगी येऊ लागली. सर्वच बिल्डिंग मध्ये लोक तिथे भाड्याने राहत होते. तर यांच्या घरामध्ये वायफाय वगैरे होतं, तर ती मुलगी यांच्याकडे रोज येऊ लागली. इंटरनेट कसं वापरायचं किंवा तिला मेहंदीचे क्लास वगैरे शिकायची खूप आवड होती. पण तिला ते सगळं काही जमत नव्हतं. यांच्या मुलीने तिला YouTubeवर ते कसं शिकायचं, ऑनलाईन काय, फ्रीमध्ये कसे व्हिडिओज बघायचे ते सगळं शिकवलं आणि त्यांच्यातलाच एक जुना मोबाईल पण तिला दिला, की यावर तू बघत जा. आणि त्या मुलीच्या भावाचा काही महिन्यांपूर्वी खून झालेला होता. खूप गरीब मुलगी आहे म्हणून ह्या पण तिला रोज येऊ देऊ लागल्या आणि ती तिथे बसून 1-1.5 तास सगळं बघायची, शिकायची. त्यानंतर ती शिकली पण. या सर्व गोष्टी 6-7 महिने चालल्या होत्या. पण त्या मुलीने हळूहळू त्या गावातल्या मुलींना आणि त्या बिल्डिंगच्या मुलांना, तिथे ज्या मुली तिच्यासोबत यायच्या, त्यांना सर्वांना वायफायचे पासवर्ड देणं चालू केलं आणि मग सर्वच जण त्यांचं वायफाय वापरू लागल्या. ही छोटीशी वाटणारी गोष्ट इतकी मोठी घडली. तर जे क्लायंट आहेत माझ्या, त्या तिला बोलल्या, की हा पासवर्ड आम्ही तुला शेअर केला आहे, तर तू सर्व गावातल्या मुलींना देऊ लागलीये. मी आता वायफायचा पासवर्ड बदलते. एवढ्याशा गोष्टीवरनं झालेला हा वाद. त्यांनी वायफायचं पासवर्ड बदललं, तिला थोडंसं रागवून. तर नंतर आजूबाजूच्या लोकांनी अजून त्या मुलीचे कान भरणं चालू केलं, की तू गावातली आहे, तू खेड्यातली आहे म्हणून तुला त्यांनी असं बडबड केलं, तुला सुनवलं. मग ती मुलगी जाऊन अजून त्या लेडीशी भांडू लागली आणि इतकं भांडण केलं तिने, की अक्षरशः तिने त्या लेडीला मारलं. एक गरीब मुलगी जिची मदत केली, तिला वायफायचं पासवर्ड सर्वांना का दिलं म्हणून बोलल्यावर लोकांचं ऐकून अजून ती भांडली आणि त्या लेडीला मारलं. हा विषय इथेच थांबला नाही, तर तिच्या वडिलांनी येऊन खूप तमाशा केला. तिचे वडील भगत होते, हे त्यांना माहित नव्हतं. तिच्या वडिलांनी येऊन इतका तमाशा केला आणि यांच्या दारासमोर काळी कोंबडी कापून काय काय क्रिया करणं चालू केलं. त्यानंतर ते स्मशानात बसायचे आणि त्यांनी यांना धमकी दिली, की मी तुमचं सर्वच घर उद्ध्वस्त करेन. त्यानंतर यांनी पोलीस कंप्लेंट केली. त्याला जेलमध्ये पण टाकलं, पोलिसांनी मारलं आणि नंतर सोडून दिलं. पण गावातली जी लोक होती ती यांच्या साईडने न बोलता त्या माणसाच्या साईडनेच होती, कारण तो भगत होता म्हणून ती सर्व लोक गप्प बसली. त्या दिवसापासून तिचे मिस्टर जिथे जॉब करत होते तिथं काम करून पण त्यांच्या घरात पैसा आला नाही. पूर्णपणे लक्ष्मी बंद झालेली आणि अडचणी इतक्या वाढू लागल्या, की यांना सारखं आजारपण येणार, कणकण येणार, घरामध्ये सर्व आजारी पडू लागले आणि रोज यांच्या स्वप्नामध्ये तो माणूस येऊ लागला आणि धमकवू लागला, की मी तुझं सगळं घर उद्ध्वस्त करेल. का तर त्याच्या डोक्यात बदला. एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा तिरस्कार आणि एवढं भांडण वाढलं. मग शेवटी त्यांनी ते गाव सोडलं आणि त्या पनवेलमध्येच अजून दुसऱ्या ठिकाणी जाऊन एका दुसऱ्या गावाला जाऊन शिफ्ट झाल्या. आज 6-7 महिने झाले त्या शिफ्ट झाल्या आणि आता तिथे ते भाड्याने राहत आहेत. त्यांनी 12-13 दिवसापूर्वी माझ्याकडनं मंत्रसाधना घेतली. त्या शिफ्ट झाल्यानंतर त्यांच्या स्वप्नात वगैरे तो माणूस येत नव्हता. मग आज त्यांचा मला मेसेज आला, की पहाटे ते 4ला उठून मंत्रसाधना करतायत. मंत्रसाधना केल्यावर नंतर ते थोडा वेळ झोपतात. स्वप्नात पुन्हा सकाळी 8 वाजता तो माणूस आला आणि तो स्मशानमध्ये बसून क्रिया करतोय. हे सर्व त्यांना स्वप्न परत पडू लागलं. तर ते म्हणताय मंत्रसाधना केल्यावर खूप छान वाटतंय, पण पुन्हा मला मनात भीती बसली, की तो माझ्या स्वप्नात येऊ लागला. याचं कारण काय? आणि आता तिचे मिस्टर दुसऱ्या ठिकाणी जॉबला लागले आहेत. पगार जितका ठरला होता तितका नाही मिळाला, कमी मिळाला, पण त्यांच्या घरात पगार येणं चालू झालंय. तर मंत्रसाधनेने काय होतं? तर मी त्यांना बोलले, ते एक्सप्लेन केलं. आता मंत्रसाधना यांनी चालू केली. तो भगत आहे,
तो काय काय स्मशान क्रिया करतो. आता त्याला कळलं आहे की त्याने ज्या काही क्रिया केल्या आहेत त्या परत त्याच्यावर उलटू लागल्या, म्हणून पुन्हा त्याची क्रिया चालू झालीये. पण घाबरायचं कारण नाहीये. दैवी शक्ती समोर एक साधारण मनुष्य काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण शक्तीची आराधना करतो तेव्हा अंत नक्कीच होतोच कुठल्याही दुष्ट शक्तीचा. आणि मी आधी सांगितल्यासारखं की मुलीच्या भावाचा मर्डर झाला होता, याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल. मी नेहमीच सांगत असते की तंत्रशास्त्रामध्ये हा एक नियम आहे, जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी काहीतरी शक्तीचा प्रयोग करतात, क्रिया करतात, तर ते तुम्हाला परत मिळतं आणि तुमचंच वाईट व्हायला लागतं. तर त्या माणसाने आधी पण काहीतरी केलेलं असेल ज्यामुळे त्याच्या मुलाचा मृत्यू झाला, पण तरी तो सुधारायला तयार नाही. म्हणजे त्याच्याकडे ज्या शक्ती आहेत, त्याच्याकडे ज्या एनर्जीज आहेत, त्याचा तो नेहमीच चुकीचा वापर करतो दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी, अहित करण्यासाठी. जेव्हा तुम्ही ह्या एनर्जीचा, शक्तीचा लोकांचं चांगलं होण्यासाठी वापर करताना, तर तुमच्याकडे कितीतरी पटीने अजून चांगल्या गोष्टी येऊ लागतात. आणि त्या शक्तींचा वापर जेव्हा चुकीचा होतो तेव्हा तुम्ही तुमची सिद्धी चुकीच्या प्रकारात वापरताय, तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या परिवाराला, तुम्हाला भोगावा लागतोच. हे मी नेहमी सांगत असते. आणि अजूनही मला कितीतरी जण मेसेजेस करतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स साठी मंत्र द्या. मी देत नाही, हे मी प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये सांगते. खरोखर तुम्हाला गरज आहे, तुमचं नातं आहे, तरच तुम्ही मंत्र साधना घ्या. पण कुणाला तरी जबरदस्ती आपल्याकडे वळवण्यासाठी, कुणाचं तरी घर उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्याकडे मंत्र मागू नका. कारण मी इन्क्वायरी केल्यावर मला कळतं की हे चुकीचं आहे, तर मी त्यांना देत नाही. पण काही लोक इन्क्वायरी केल्यावर पण जर खोटं बोलून मंत्र घेत असतील, तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. तर ही छोटीशी स्टोरी मला आज शेअर करावीशी यासाठी वाटली. आपण नेहमी म्हणतो की गरीब व्यक्ती आहे म्हणून आपण मदत करावी किंवा काहीतरी घेऊन द्यावं. ती मुलगी त्यांच्या घरात खायची, प्यायची, एवढे सगळे क्लासेस शिकली, येऊन रोज तिथे थांबायची, तिला एक मोबाईल दिला गेला आणि त्यानंतर ती त्यांच्यावरच उलटली. जे हा चांगुलपणाचा असा परिणाम, यालाच म्हणतात कलियुग. त्याच्यामुळे तुम्हाला जर कुणाला खरंच मदत करायची असेल ना, तर अनाथ आश्रम मध्ये जाऊन त्या मुलांना खायला प्यायला देऊन येत जा किंवा वस्त्र देऊन येत जा. नाहीतर कुठेतरी हॉस्पिटल, जिथे गरिबांना ट्रीटमेंटची गरज असते, तिथे जाऊन तुम्ही डोनेट करा. नाहीतर वृद्धाश्रम मध्ये जाऊन अन्नदान करून येत जा. हे खरोखर गरजू लोकांना मदत केल्यासारखं होईल, एवढंच सांगावंसं वाटेल. श्री स्वामी समर्थ. जय महाकाल.